नमस्कार मित्रांनो. गायीच्या सडाला जर जखम झाली असेल मित्रांनो, ती जखम काय दुधाला चालू असताना अजिबात कव्हर होत नाही किंवा ती मिळून येत नाही किंवा ती मऊ पडत नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचा मलम वापरा मित्रांनो किंवा त्याला लोणी लावा, तूप लावा किंवा तुम्ही त्याला तेल, हळद लावा, तरीही ती जखम भरून येत नाही कारण ती गाय दुधाला चालू असते मित्रांनो. अशा वेळेस एक असं औषध आहे, एक असं मलम आहे मित्रांनो, की असा अँटिबायोटिक आहे, की ते लावल्यानंतर ते सडावरची जखम लगी मऊ पडते आणि रोजच्या रोज ती जखम भरून यायला मदत होते मित्रांनो. आणि ते तूप आणि ते मलम असं आहे मित्रांनो, की त्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे अँटिबायोटिक दिलेले आहेत मित्रांनो. हे पेंडिसिन म्हणून तूप आहे मित्रांनो. हे तूप ऍक्च्युअली कंपनीनं गायीला झालेली दगडी किंवा मस्टॅरियस मध्ये सोडण्यासाठी बनवलेलं आहे. यामध्ये 2 ते 3 प्रकारचा अँटिबायोटिक आहे मित्रांनो. आणि ते अँटिबायोटिक अशा जखमेसाठीही मदत करते मित्रांनो, की जी कंपनी तुम्हाला प्रमोट करत नाही, की ती जखमेवर लावा म्हणून. ऍक्च्युअली ही मस्टॅरियस किंवा दगडीसाठी बनवलेली तूप आहे. कंपनीनं कधीही तुम्हाला सांगितलेलं नाही, की तुम्ही हे जखमेसाठी वापरा. पण हे मी माझ्या गोट्यावरती 2 ते 3 वेळा बऱ्याच वेळा प्रयोग केलेला आहे, की सडावरची जखम ही तुरंत आणि लगेच भरून येते मित्रांनो. किंवा गारव्यामध्ये जे गायीच्या कडक्या पडतात किंवा ती सड उल्लेवणी होतात किंवा तडकली जातात, त्यालाही लावलं तर एकदम मऊ पडतं मित्रांनो. किंवा गायीच्या शरीरावर कुठेही जखम होऊ द्या, इव्हन माणसाच्या शरीरावर झालेल्या जखमेला सुद्धा हे चालतं. पण कंपनी तुम्हाला प्रमोट करत नाही जखमेवर लावा म्हणून मित्रांनो. हे ऍक्च्युअली ट्यूब जी आहे ही ट्यूब मस्टडीज किंवा दगडीमध्ये सोडण्यासाठी बनवलेले आहे. पण मी माझ्या गोट्यावरही हे वापरून ह्याच्यामुळे जखमा बऱ्या झालेल्या आहेत. आपल्यापैकी कोणी शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादक मित्रांनी वापरली आहे का ही ट्यूब? आणि ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट कसा आला हे कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय अडचण असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही वापरली नसेल तर मित्रांनो नक्की वापरा. पुन्हा चुकीची कमेंट करू नका किंवा पुन्हा असं म्हणू नका की ही ट्यूब दगडीसाठी सोडायला किंवा सडामध्ये सोडायला बनवलेली आहे आणि तुम्ही जखमेवर का वापरता. पण ह्याचा जखमेवरती फार हा चांगला आणि एक नंबर आणि चांगला रिझल्ट देतो मित्रांनो. तुम्हीही वापरा आणि कमेंट करून मला नक्की सांगा विसरू नका. आणि जाता जाता मित्रांनो एक लाईक आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.